निश्चितच आयोजकांना विनंती करतोय आपण बॉन्डर प्रेक्षकांच्या रूपाने मात्र लांब लांब उभे राहायचं आहे, कारण आज या ठिकाणी पाहिला तर हा फायनल मॅचचा मुकाबला आपण या ठिकाणी पाहतोय आणि थोड्याच वेळामध्ये मात्र फायनल मॅचला सुरुवात होईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नित्यसाई स्पोर्ट लोह्यानगर उसई पट्ट्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर विरा 11 धाणीव संघ हा एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हे दोन संघ आपण पाहिलं तर या ठिकाणी फायनलिस्ट आहेत आणि कोणता संघ मात्र फायनल मारेल हे देखील आपल्याला जरूर या ठिकाणी या संघर्षातून जरूर पाहायला मिळेल या ठिकाणी. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. धाणीव टीमचा या ठिकाणी पोहोचला गेला. नित्यसाई स्पोर्ट लोह्यानगर, चला तुमचा देखील खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. संजय कुपटकर या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकरांची हॅट्रिक पूर्ण केली. तर आदरणीय सन्माननीय कमलाकर जाधव साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. संजय कुपटकरचा हा पहिला बॉल तेज तरार होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग बॅटर बीट झाला, त्याच्यानंतर यष्टीरक्षक, परंतु पंच सहमत आहे त्या ठिकाणी की हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट वर्सेस बाईज म्हणजेच 2 धावा. मैडम थोड़े जल्दी कीजिए, मैदान के अंदर मैच चालू है, थोड़ा सा फास्ट आपको जाना है. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग व्हाईटच्या स्वरूपामध्ये निश्चितच पाहायला मिळाला. व्हाईट वर्सेस बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये निश्चितच धावफलक मात्र सुरू झालाय. विरा 11 धाणीव टीम्स, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर मग एका बाजूने ऑन स्ट्राइक वरती विजय जाधव, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय रोशन चव्हाण. संजय कुपटकरचा हा पुढचा बॉल हलक्या हाताने मात्र चेंडूला यावेळेस शॉर्ट विडॉपला मात्र ढकललं गेलंय. थोडस क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लेसी या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र लगेच या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात विजय जाधवनं. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर पोहोचली जाते 4 या आकड्यावरती. म्हटले गेले सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले संघर्ष करण्याचे प्रयत्न केले जातील यात काही शंका नाहीये. चला लहान मुलांनी देखील मैदानाच्या बाहेर फटाफट जायचं आहे, कारण फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाउंड्री पंचांना देखील विनंती करतोय मॅच चालू असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणाला सोडायचं नाही. यावेळेस पुन्हा एकदा जंटल पुश केलाय. कव्हरला चांगला फटका होता कव्हर ड्राईव्हचा. एक सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचलं गेलंय 5 या आकड्यावरती. फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज कुपटकरचा हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर इष्ट्यांच्या समोर मात्र फकडलं गेलंय. फलंदाज या ठिकाणी रोशन चव्हाण आउट. पहिला धक्का पहिला हदरा बसला गेलाय विरा 11 धाणीव टीमला. रोशन चव्हाण आउट. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिला धक्का बसला गेलाय, इष्ट्यांच्या समोर फकडलं गेलं आणि लेग बिफोर च्या सायनं मात्र ही विकेट आपण या ठिकाणी येताना पाहिली. सूरज कुपटकरनं देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब परफॉर्मन्स केलाय. मग बॅटिंग असो की मग बॉलिंग असो, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
मग त्याच्यानंतर फिल्डिंग देखील लाजबाब सातत्याने त्याच्याकडनं होताना आपण पाहिली आहे. षटकातील हा पुढचा बॉल, ओहो प्ले अँड मिस, हा डॉट बॉल अविनाश जाधवला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि कुठल्याही एका खेळाडूने मात्र षटकारांची तिगडी पूर्ण केली, षटकारांची हॅट्रिक केली, तर मग कमलाकर जाधव साहेबांच्या माध्यमातून आपण 1100 रुपये निश्चितच त्या खेळाडूला देणार आहोत. आणि त्याचनंतर भूषणजी जाबर साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला, दशरथ आहेत त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जरूर जाताना पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनला मात्र पाय थोडासा टच झाला, त्याच कारणात या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चौकार निश्चितच येताना दिसेल. आणि या चौकारानं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोचलं गेलंय 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुंदर चेंडूची फेकी देखील आली गेली आहे. आणि जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 10 आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी निश्चितच झाली गेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर संजय कुपटकरचं षटक देखील खूप चांगलं या ठिकाणी पाहायला जरूर मिळालं होतं, परंतु एक चुकी जरूर त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. लॉंगॉनच्या एरियामध्ये दशरथ नावाचे खेळाडू होते, त्याच्याकडनं तो चौकार मात्र सुटला गेला. आणि त्याच कारणास्तव आपण धावफलक पाहिलं तर मग 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलं गेलाय. 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हटलं जाताना संघर्षाचा काल कधी संपत नसतो आणि प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. मित्र म्हणेन प्रसंग थोडासा वाढला गेलाय, तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. 10 धावा धाव फलकावरती चांगल्या मांडल्या जातात क्रिकेटच्या पटलावरती. एवढं दशरथ भुरकुंड नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षण देखील लाजबाब झालंय. अविनाशच्या बॅट मधनं हा फटका आपण पाहिला होता लॉंगॉनच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा. एक सिंगल मात्र येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिला तर मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक तू मै या ठिकाणी झाली गेले आणि चेंडूने देखील दिशा बदलली. या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. विजय जाधवला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जीवनदान मिळालं गेलंय आणि निश्चितच त्याचा फायदा तो या ठिकाणी उचलण्याचे प्रयत्न मात्र निश्चित करेल. कारण ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सुटले गेलेत ना, त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स दुणावला गेलाय आणि त्याच्यानंतर मग तो मैदानाच्या आतमध्ये रंग बदलायला सुरुवात करतो. बघूया आता मात्र तो झेल सुटला गेलाय आणि त्याचा परिणाम काय घडेल फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं हे देखील जरूर पाहायला मिळेल आपल्याला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दशरथने संधी मिळवली होती दुसऱ्या बॉल वरती. यावेळेस षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर मग स्वीशिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता, परंतु लेग बाईच्या सुरूमध्ये ही सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. 14 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. म्हटलं गेले आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव आणि तो अनुभव आहे गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर मग दशरथकडे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचेल का झेल पर्यंत, परंतु 1 बाउन्स मात्र चेंडूला फील्ड केलं गेलंय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. परंतु त्या अगोदर 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील कंप्लीट केल्या गेल्यात
आणि या दोन टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचले गेले 16च्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ चेंडू फेकून झालेत दुसऱ्या ओव्हर मधले 4. यावेळेस ओहो सुंदर प्रयत्न या ठिकाणी केले होते. मला वाटतं या स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये त्या मुलाने झेल मात्र पकडला होता, परंतु आज देखील चांगले प्रयत्न केले होते. झेल मात्र अक्षरशः पकडला जरूर होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडीशी दुखापत त्याला देखील झाली आहे. येस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा रेडी झालेत. जिद्द आहे ती मात्र दाखवायची आहे. प्रयत्न खूप चांगले केले होते. हलकीशी दुखापत झाली तरी मात्र पुन्हा एकदा फील्ड करण्यासाठी सेट झालेत. ध्रुव नाव आहे त्याचं आणि चांगले प्रयत्न त्याने देखील केले होते. 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण झाल्या. दोन टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली गेली आहे 18च्या घरामध्ये. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेस आपण पाहिला तर प्ले अँड मिस. सुरुवातीला आपण पाहिलं तर भरपूर सफल झाले होते. हुकचा फटका खेळण्यासाठी जागा बनवली होती, परंतु चेंडू आपण पाहिला तर अगदी वेगानं या ठिकाणी टाकला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा देखील खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धाव फलकावरती 9च्या सरासरीनं 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र हे शेवटचं षटक टाकण्याकरिता सूरज कुपटकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सूरज कुपटकर म्हटलं तर मग नित्यसाई स्पोर्ट लोह्यानगर टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे आणि सध्या त्याला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो. या ठिकाणी षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर मग दशरथकडनं झाली आहे चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. हा दुसऱ्यांदा जीवनदान मिळाला गेला विजय जाधवला. बॅटची हलकीच लिडिंग एज मात्र लागली होती आणि इथे चेंडू आपण पाहिला तर मग डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झाला. म्हणजेच पहिल्या बॉल वरती या ठिकाणी 2 धावा धाव फलकामध्ये जोडल्या जातील. टीमची टोटल आपण पाहिली तर मग 20 धावा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. सूरजचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दशरथ पुढे आलाय आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. मिळतील 2. दिवा मातीचा असो की मग सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. परंतु सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर मध्ये अंधारामध्ये प्रकाश देत असताना चांगले बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजय जाधव. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलाय, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मला वाटतं पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एका छोट्या मुलाला मात्र बॉल लागलाय. थोडीशी चौकशी करायची आहे त्या ठिकाणी देखील. सेफ आहे. वंश या धावा किती असतील? 2. कारण तो आपण त्या ठिकाणी झेंडा पाहतोय, फ्लॅग पाहतोय. त्या झेंड्याच्या जर या बाजूने बॉल जर बाहेर गेला तर मग षटकार किंवा चौकार असेल, परंतु त्या बाजूने जर बॉल गेला तर मग फक्त 2 धावा तुम्हाला मिळाल्या जातील. हे देखील लक्षात असू द्या. पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत आणि टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोचली गेली आहे 24च्या घरामध्ये 24 धावा धाव फलकावरती.
या ठिकाणी कष्ट केले जात आहेत आणि निश्चितच विरा 11 धानिव टीमला जर चांगल्या धावा बनवायच्या असतील तर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासाठी निश्चितच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध असेल ते म्हणजे कष्ट. आणि यावेळेस आपण पाहिला तर पुन्हा एकदा तोच फटका तोच दरारा या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु चेंडूने ऐनवेळी दिशा बदलली आहे. यावेळेस मात्र हा नशिबाचा चौकार या ठिकाणी येतोय आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकलाय. धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे 28 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. यंग मराठा ट्रॉफी मध्ये जर आपली स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्याच्यासाठी एकच औषध आहे, ते म्हणजे तुमच्या प्रामाणिक कष्ट. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पायामध्ये हा बॉल मात्र टाकला होता. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पुढे आलाय. पुन्हा एकदा मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल वरती देखील लक्ष मात्र या ठिकाणी केंद्रित केले आहे, कारण बॉलिंग अटॅक आपण पाहिला तर खूप चांगला पाहायला मिळतोय. सुरुवातीला आपण पाहिलं संजय, त्याच्यानंतर दशरथ आणि आता मात्र सूरजच्या ओव्हर मध्ये एक चौकार जरूर पेश केला विजयनं. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवरती घेऊन मात्र निश्चितच हा फटका एक्झिक्यूट केला होता. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु झेल झाली आहे ड्रॉप. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज 1 शॉट की मग आउट, फक्त 2 धावा शेवटच्या बॉलवरती आउट ना. यस, जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग पहिल्या इनिंगचा डाव मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेलेत, त्या म्हणजेच 32 आणि 33 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल 11च्या सरासरीनं. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, दुसऱ्या बाजूने तर संघर्षाचा प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल त्या अगोदर घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर जाऊया आमच्या सहकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजू पाड्याचा एक बुलंद आवाज मिस्टर जयेश सरांकडे. थँक्यू. पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जमान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड, शॉट मारी जमान जतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. हेलो, थैंक यू सो वेरी मच डीजे. सभी का दिए दिल से स्वागत करेंगे. ये मुकाबला फाइनल का मुकाबला, तो फाइनल के मुकाबले में अब चलेंगे. जिस तरह से बल्लेबाजी रही, एक तरफ अच्छा टोटल खड़ा किया है और उस टोटल का पीछा भी उसी तरह से करना है. नित्य सही लोहिया नगर की ये टीम है, कितने रनों का टारगेट चेस करना है? 33, यानी कि औसतम स्कोर है हर एक ओवर में 11. तो यहाँ पे हर एक ओवर में 11 पकड़ने, तब जाके आपको इस फाइनल के मुकाबले को जीतने का मौका मिलेगा. इस मौके को अगर पूरा करना है तो अच्छा खेल करना होगा, मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी करनी होगी. लेकिन अच्छी बल्लेबाजी करने में वो कामयाब होंगे या नहीं, ये भी देखने वाली होगी बात. ये फाइनल का मुकाबला है, तो पहले अपनी इस साल की ट्रॉफी जीतने का प्रयास अभी करेंगे डेफिनेटली दोनों टीमें, क्योंकि वसई तालुका आदिवासी क्रिकेट एसोसिएशन में इस साल परफॉर्मेंस बेहतरीन करती नज़र आ रही है ध्यानीव की टीम. लेकिन कहीं ना कहीं आखिरी वक्त पे उनके हाथ में कुछ नहीं आ रहा है. लेकिन आज आने वाला है डेफिनेटली एक ट्रॉफी मिलने वाली. लेकिन वो कौन सी ट्रॉफी, या फिर यहाँ से चैंपियन रहेंगे या फिर रनर अप रहने वाले हैं. नित्य सही लोहिया नगर के 2 प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं बल्लेबाजी करने के लिए, क्योंकि उनको भी पता है हर एक ओवर में 11 के औसत से रन बनाने हैं. जयेश और संजय ये 2 बल्लेबाज है और इन 2 बल्लेबाजों के हात में है अपनी टीम की कमान. विनोदजी गबडी साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आणखीन एक चिंचोटी विभागातील नामवंत उद्योजक म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहतोय, असं एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजेच विनोदजी गवळी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत.
चला संध्याकाळचं सत्र आहे. उशीर आलेल्या पाहुण्यांच्या माहितीसाठी मॅच आपल्याला पाहायला मिळते फायनलची जी दोन संघांच्या दरम्यान. धानेव अगेन्स्ट नित्यसाई लोहिया नगर. दोन्ही टीम्सला शुभेच्छा. दोन्ही टीम्सला व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट खेळण्याचा प्रयत्न वापर इथे बॉडीचा करायचा होता. चेंडू थेट निघून चाललाय. अगदी आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन या क्षेत्रामध्ये 2 धावा पहिल्या चेंडूवर मात्र मिळतील. चर्चा नक्कीच आपण देखील करूया. पहिल्या चेंडूवर आलेल्या 2 धावा. रोशन आपण बघितलं तर बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि ज्याप्रमाणे संजय यांनी 2 धावा घेतल्यात. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी फायनलचा सामना आपण पाहतोय. अगदी एका बाजूने आपण पाहिलं तर मग वीरा 11 धानीव टीम आणि त्यांच्या समोर नित्यसाई लोहिया नगर. फायनलचा मॅच आपण पाहिलं तर जबल सेमीफायनलमध्ये सोनसरी स्पोर्ट्स तांबलमार संघाला पराभूत करून फायनलमध्ये एंटर करणारी धानीवची टीम शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बघा जसा डॉट चेंडू आला लगेच फलंदाजाने एक्स्ट्राची डिमांड केली, परंतु एक्स्ट्रा असेल तर मिळेल, परंतु नाही आहे कारण की पंच आमचे भरपूर अनुभवी आहेत आणि त्यांनी देखील पाहिलं आणि सांगितलं यस इट इज अ व्हेरी गुड डिलिव्हरी. तो तुमची अपेक्षा आहे ती तुम्हाला मिळणार नाही आहे. तुम्हाला जर चांगलं हवं असेल तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणखीन एक सुंदर चेंडू फेकला गेलाय. अगदी 3 विकेटमध्ये फेकला गेला होता. तिथून तो फटका एक्झिक्यूट करायचा होता मिड विकेट या क्षेत्रामध्ये, परंतु जर शॉट तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ना तर मिडल ऑफ द बॅटमध्ये करणं महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच तुम्ही शॉट कन्वर्ट करू शकताय, परंतु यावेळेला ते शक्य नाही झालं. बघा गती तितकी चांगली आहे. मध्यंतरी व्हेरिएशन सुद्धा आणू शकतात रोशन आणि ही खासियत राहिली आहे धानीव संघासाठी रोशनची. आणखीन एक डॉट चेंडू. बघा चांगला खेळाडूला आपण पाहिलं तर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलं जात आहे. मी या खेळाडूला अनेक स्पर्धा आपण पाहिलं. डे नाईटचं क्रिकेट देखील चांगलं खेळत असतो. एक गाव एक फॉर्मॅटमध्ये धानीव संघाचं आपण बघितलं तर हुकमी एक्का म्हणून या गोलंदाजाला देखील पाहिलं जातंय आणि सध्या तरी आपण बघितलं तर त्याची गोलंदाजी मात्र मग कमाल करत असताना 4 चेंडू फेकले तर सलग 3 डॉट आलेत आणि फक्त आपण पाहिले तर जवळ 2 धावा. आता चांगला कन्वर्ट झालाय फटका. फिल्डर आहेत तिथे प्रेम पाहायला मिळतात. चेंडूला फीड करत असताना धावा मात्र इथून जोरून मिळवल्या जातील. अगदी काय झालंय फलंदाज बाद झाला. हिट विकेट. बघा आमचं लक्ष त्या क्षेत्ररक्षकाकडे गेलं, चेंडूकडे गेलं, परंतु पंचांनी लक्ष मात्र नक्कीच वेळ दिला आणि त्यांनी सांगून दिलं की हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय, म्हणजेच विकेट जाईल रोशनच्या खात्यामध्ये. सफलता मिळाली पहिली मोठी आपण बघितली तर इथून ज्याप्रमाणे धानीव या टीमला आणि नक्कीच आपण पाहिलं तर संजयला परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे म्हटलं जाता है ना कि मेहनत करने वालों को मत सिखाओ सुकून क्या होता है, मुश्किलों से वो डरते नहीं क्योंकि उन पे जीत का जुनून जो सवार होता है. तो इस मुकाबला जीतना है, इस फाइनल की ट्रॉफी को जीतना है, इस चैंपियन बनना है इस यंग मराठा ट्रॉफी का, तो बेहतरीन क्रिकेट अब खेलना होगा. अब नए बल्लेबाज आए इस टीम के पावर हाउस माने जाते हैं मिस्टर सूरज, उनको मजबूरन आना पड़ा. बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, जैसे आए वैसे अब जाना पड़ेगा. दूसरी बड़ी सफलता यहाँ पे दिला दी है रोशन ने और ऐसा लग रहा है कि इस मुकाबले में पूरी तरह से अपना कब्जा करने के लिए जी और जान लगा रही है धानीव की टीम नजर आ रही है. विकेट का पतन. शिरडी गावाला धन्यवाद डीजे. नक्कीच आपण बघितलं आज गुरुवारचा दिवस आहे तर शिर्डीच्या नक्कीच जवळजवळ साईबाबाची आठवण आपण सकाळपासून करतोय, पुन्हा एकदा करूया. तर नक्कीच इरादे रोज लाख बनते हैं कुछ बनकर टूट जाते हैं मगर शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते. अनंत कोटी ब्रह्मांडी नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. भैया मैदानाच्या आतमध्ये
आता बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर विजय जाधव येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये फलकावर आलेल्या फक्त आणि फक्त 2 धावा, तेच प्रमुख कारण इथे ठरलं गेले आता की जिंकण्यासाठी आपण पाहिलं जिथे 33चं लक्ष होतं ना, पहिलं षटक इकॉनॉमिकल आणि किफायती राहिले, विकेट टेकर राहिला मिस्टर रोशन विजय जाधव. आता पाहिलं पण तर या दुसऱ्या ओव्हरच्या स्पेलमध्ये अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरचा स्पेल आपण पाहिला तर पहिला चेंडू अगदी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा रन्स इथून मिळणार आहे, इथून चर्चा करायची झाली आहे तर जवळजवळ 1 धाव मिळेल. 3 धावा फलकावर. ऑन साइडला उडवलेला फाटका, अशिष्ट प्रयत्न परंतु चेंडू निघून गेला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चांगला फाटका पाहायला मिळतोय. 6 धावा बिग हिट. थैंक यू ज्या परीने म्हटलं जातंय ना, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में आपके साथ खड़ा हो वही होता है सबसे बड़ा. कमबॅक डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं जर एक चेंडू आपण पाहिलं फलंदाजीच्या रडार मध्ये हाताळला गेला, परंतु काय झालं, अनुभव विजय जाधव कडे देखील भरपूर आहे, कारण की या परिस्थितीवर कशा प्रकारे मात करायचं आहे त्यांना देखील जाणीव आहे. एक चेंडू नक्कीच फलंदाजाने चांगला खेळलाय, परंतु त्यालाच पुन्हापणे रोखण्याचा प्रयत्न. इन कटर चेंडू मात्र फेकला जातोय. थोडंसं व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची टोटल आपण पाहिले फलकावर आहेत 9 धावा. याचाच अर्थ आपण बघितलं तर चेंडू फेकून झालेले आहेत ते देखील 9, आणि म्हणजेच आणखीन जवळजवळ 9 चेंडूचा खेळ झालेला आहे, आणखी 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी आपण बघितलं तर जवळजवळ हा फटका एक्झिक्यूट केला गेला होता. विनाश जाधव तिथे पाहायला मिळाले होते आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर 1 धाव मात्र जरूर प्राप्त केली जाईल. आता राहिलेले आपण पाहिले 8 चेंडू असतील आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आपण पाहिली तर जवळजवळ आहे 23. समोर खेळण्याचा प्रयत्न, रोशन मात्र पोहोचू शकणार नाही. अंदाजात लगेच त्याने लगावला, परंतु ओहो या वेळेला डायरेक्ट हिट आणि सुपर हिट. नक्कीच ने मात्र झालाय. झाडलं बोलावून जाणू आईन, ए म्हणाली ती पालखी घेऊन, केली आईन आज्ञा मला. थँक्यू. बघा असं नाही तर तसं, जर कॅच जर पकडण्याचा प्रयत्न नाही केला, परंतु रोशन याने मग फील्डसाठी गेले, परंतु फील्डमध्ये गेल्यानंतर त्याने डायरेक्ट हिट करून मात्र सुपर हिट मात्र केला आणि फलंदाजाला मात्र पत्तावा लागले जयेशला. त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार जरूर पाहायला गेला होता, परंतु त्याला बाद होताना पाहायला मिळाला. टीमची टोटल आहे 11 धावा. अजून सुद्धा आपण बघितलं तर 22 धाव्यांची गरज आहे आणि ज्याप्रमाणे 7 चेंडू 22 धावा. विरा 11 धानीव टीम पूर्णपणे या मॅच मध्ये आपण बघितले तर फ्रंटफुटवर येत असताना पाहायला मिळते. फायनलचा मॅच हो अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलाय आणि त्याला स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य मात्र बॅटरने मात्र इथे केलेलं आहे. मिस्टर अभय त्याच्या बॅट मधून आले हा उत्तुंग सिक्सर. 6 धावा. धन्यवाद. सिक्सर आलाय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची गरज जरूर आहे. नक्कीच आपण पाहिलं मंचावर आपण पाहिलं जेबाजंग पालनपाडा मित्रमंडळाचे नक्कीच पदाधिकारी इथे दाखल झालेले आहेत. ज्याप्रमाणे आपण पाहिलंय पांडुरंगजी सावर असतील आणि त्यानंतर सुकुरजी काकड असतील, नक्कीच त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सगळ्यांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. बघा हे षटक थोडं लांब लचक राहिलंय, परंतु आपण बघितलं इथे षटकार एक उत्तुंग आलाय. मॅच आपण बघितली तर इथून अजून सुद्धा ऑड आहे, कारण की राहिलेले हे चेंडू आहेत ना आपण पाहिले तर जवळजवळ 6 आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आपण नजर टाकली तर फलकावर धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 17 16 आहेत. कारण की नक्कीच आपण पाहिलं 6 16 6-16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की जवळजवळ
हा नक्कीच आपण बघितलं इथून विलास बॉलिंग ट्रॅकवर विलास यांचा उल्लेख करायचा झाला तर नक्कीच गोलंदाजी चांगली कालच्या दिवसापासून त्याने प्रभावी गोलंदाजी केली देखील आहे आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 5 विकेट एकाच षटकामध्ये आपण पाहिलं तर त्याने पूर्ण देखील मिळवले होते पटकावले होते. ओ भाई मैदान के बाहर से चलो मैच चल रहा है अंदर. अरे बाहर से चलो ना भाई फाइनल का मैच चल रहा है. पाच चेंडू 15 सोडून दिलाय हा चेंडू. नितेश भोईर सर आहेत ते या वेळेला इंटरेस्ट आहेत. हा खेळाडू आपण बघितला अभय हा खेळाडू ज्या नक्कीच अंदाजाने खेळ करतोय कदाचित ह्या मॅचला नक्कीच बदलवण्याचा प्रयत्न करू शकतोय. अगदी विजयने इशारा दिलाय विलासला. भरपूर मोठा इशारा होता तो छोटासा होता परंतु भरपूर मोठा ठरेल. समोर खेळलेला फटका रोशन आहेत पोहोचण्याचा प्रयत्न. हो चांगली फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहतोय छान मिळालंय कारण की जी जान लगावली जाते त्यांना जाणीव आहे प्रत्येक एका धावेची आणि इथून मात्र 2 धावा मात्र जरूर मिळवल्या जात आहेत. येणारे चेंडू आता आपण पाहिले तर शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. 4-12 मग हा षटकार जिथे पडला गेला परंतु नक्कीच तिथून मॅचमध्ये जान अजून पुन्हा टोकलेली आहे. अभयने निर्भयपणे खेळ खेळत असताना पाहायला मिळतोय योद्ध्यासारखा लढतोय. समोर विजय जाधव चुकी नाही करणारी इथे चांगले खेळाडू आहेत आउटफील्डचे आणि त्यांच्या माध्यमातून कलेक्ट केलेला हा कॅच पाहायला मिळतोय. टर्निंग पॉईंट या मॅचचा पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट मात्र आपण पाहिले गमावली आहे. नित्यसाई लोहिया नगर टीमने अभयला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. धन्यवाद. येणारे 3 चेंडू असतील आणि 12 धाव्यांची गरज असेल. ज्याप्रमाणे म्हटलं जाते ना की उल्लेख केला जातोय की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तो नशिबाचा भाग आहे परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं ही भाग पडेल. प्रयत्नाची पराकाष्ठा ही करावी तर लागणार आहे कारण की 3 मध्ये 12 मैदानाच्या आतमध्ये आलेले नवीन बॅटर आपण पाहिलं प्रकाश खोपडकर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आशिष. चांगला कॅच त्यांचा देखील पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक धन्यवाद डीजे. आपण पाहिलाय तर सलग 2 मध्ये 2 विकेट मात्र मिळवलेत. विकेटची हॅट्रिक्स पूर्ण होईल का बघा. या षटकामध्ये जर आपण बघितलं तर चेंडू फेकून झालेले आहेत जवळजवळ 4 म्हणजे 12 धावा हव्या आहेत. म्हणजेच काय तर आता 2 मध्ये 2 उत्तुंग षटकार हे लगावावे लागतील ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय. तर ज्या प्रकारे आपण पाहिले तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत खरे मात्र आपण बघितलं आशुतोष आलेत परंतु त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. षटकार मात्र नक्कीच खेचावं लागेल. या बॉलवर नक्कीच भवितव्य असेल संपूर्ण संघाचं लोहियानगरचं. इथे अलॉंग द कार्पेट पाहिलं आपण तर प्रेम आहेत. चांगली फिल्डिंग त्यांची राहिली आहे. अगदी आपण बघितलं तर जवळजवळ एकच 10 मिळेल याचाच अर्थ आपण पाहिलं जिंकण्यासाठी आता आपण पाहिली तर एका चेंडूमध्ये तब्बल 11 धाव्यांची गरज. चमत्कार नक्कीच इथे होईल का. चमत्कार झाला तर त्या चमत्काराला मोठा नमस्कार देखील केला जाईल परंतु आपण पाहू शकतोय 1-11 ही मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. थांब ना.
चला नक्कीच आता गेम ऑन करूया. 1-11 आणि अशा तऱ्हेने मात्र आपण पाहिलं यंग मराठा चषकाचा विजेता संघ आपण पाहिला तर ठरतोय धानिव टीम. वीरा 11 धानिव. कॉंग्रॅच्युलेशन्स चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन यंग मराठा ट्रॉफी. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.